संविधान दिवसाच्या पर्वावर संविधान आणि उच्च शिक्षण या विषयावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी यांच्या सहकार्याने एकलव्य इंडिया फाउंडेशन यांच्या मार्फत दुपारी 2 ते 6 या वेळेत उपविभागीय कार्यालय सभागृह येथे माहितीपर पोस्टर प्रदर्शन करण्यात आले। एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या एकलव्य मेळघाट उच्च शिक्षण जनजागृती या अभियानाद्वारा 12वी नंतर आपण काय आणि कसे शिकले पाहिजे, कोणते विद्यापीठ, कोणते विषय आजच्या काळात महत्त्वाचे आहेत, मेळघाटातील विद्यार्थी दिल्ली, नोएडा, मुंबई, पुणे, बंगलोर, हैदराबाद या ठिकाणी कसे पोहोचले शिकायला, यासाठी नेमके त्यांनी काय केले अशा प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना, पालकांना एकलव्य इंडियाचे मेळघाट विभागाचे स्वयंसेवक धनंजय सायरे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती दिली। या अभियानातून गेल्या 7 वर्षापासून मेळघाटातील आदिवासी 70 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध पदवी, पदव्युत्तर कोर्सेस करिता शिकायला गेले। या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश फी, वसतिगृह मिळेपर्यंत राहणे, जेवण खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात आली। या प्रदर्शनीला उपविभागीय अधिकारी प्रियंवदा माडतळकर धारणी तसेच तहसीलदार प्रदीप शेवाडे यांनी भेट दिली। आदिवासी एम्प्लॉई संघटन मेळघाटचे सचिव रामप्रसाद कानेकर तसेच तहसील, पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, शासकीय कर्मचारी यांनी सुद्धा या प्रदर्शनीला भेट दिली। एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या संविधान आणि उच्च शिक्षण या प्रदर्शन उपक्रमाचे कौतुक केले। हे उच्च शिक्षण माहितीचे अभियान शाळेत, गावागावात गेले पाहिजे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी प्रियंवदा माडतळकर यांनी दिले। 78 वर्षानंतर टाटा समाज विज्ञान संस्थान येथे कोरकू समाजातील युवक किशोर बेठेकर हे पहिले पदव्युत्तर उच्च शिक्षित युवा आहेत। त्यांनी MA एज्युकेशन विषयात टाटा इन्स्टिट्यूट मधून पदव्युत्तर पदवी मिळवली। त्यांना नुकताच एकलव्य फाउंडेशनच्या शैक्षणिक प्रकल्पासाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून औरंगाबाद येथे नोकरी मिळाली आहे। त्यांनी मेळघाटातील मुलांना एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या उच्च शिक्षण अभियानात सहभागी होण्यासाठी 9112269141 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।